हेलो फ्रेंड्स, मैं फरीदा, आप देख रहे समाज की खबरें हिंदी टीवी न्यूज। आइए देखते हैं आज की बड़ी खबरें। बैठक आयोजित केलेली जे अधिकारी यांना यायला पाहिजे होतं त्यांनी उपस्थित राहू नये अशा त्यांना सूचना गेलेल्या आहेत। कोणी सूचना दिल्या तशा संबंधित बघूया गेल्यावर कळेल। बारामती शहरातच तुम्हाला दादांनी अभिनंदनाचा फोन आला का? खरं तर गेले 2 दिवस झाले इतके फोन येत आहेत, त्याच्यामुळे माझा फोन मला बघायला फारसा वेळ मिळाला नाही, कारण का कार्यकर्त्यांना पण वेळ द्यावा लागतो, तेव्हा माझा फोन दुसरीकडे असतो। माझे खरं तर मी काल एक पोस्ट पण टाकली की चुकून माकून माझ्याकडून जर व्हॉट्सअप किंवा SMS ला उत्तर दिलं नसेल तर सगळ्यांनी समजून घ्यावं, कारण का बरेच मेसेजेस आलेले आहेत। मी प्रत्येकाला स्वतःच मेसेज पाठवायचा प्रयत्न करते, पण एखाद्याचं चुकून माझ्याकडे राहून झालं तर मी मनापासून दिलगिरी व्यक्त करते, पण प्रत्येक मेसेजला उत्तर द्यायचा प्रयत्न किंवा आलेल्या कॉलला उत्तर द्यायचा प्रयत्न मी पुढच्या 1-2 दिवसात करणार। दादांच्याच विधानसभा मतदारसंघामध्ये तुम्हाला जवळपास 48,000चं लीड मिळालेलं आहे, हे अपेक्षित होतं यश? कितना लीड मिळाला? मी खरं सांगू, मी जेव्हा इलेक्शन लढते ना तेव्हा मी लीड आणि असल्या गोष्टी किंवा कुठून काय असं करत नाही। माझं राजकारण हे लोकांची सेवा आणि चांगली पॉलिसी यासाठी आहे, चांगली धोरणं करण्यासाठी आहे, म्हणून मी तर लोकसभा लढते। काल दादा असं म्हणाले की सगळ्या पराभवाला तुमचा उमेदवार निवडून येईल या दृष्टिकोनातलं काय 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 विधानसभेला हाच लीड कायम राहील? नाही, आता विधानसभेची चर्चा तर सुरू व्हायला पाहिजे, ती आता वरिष्ठ लेवलला म्हणजे आदरणीय पवारसाहेब, सोनियाजी आणि उद्धवजी हे बसून सगळा फॉर्म्युला वगैरे ठरवतील तेव्हा पुढे। पण महाविकास आघाडी विधानसभेच्या कामाला लागलेली आहे, याचं कारण की आज राज्यामध्ये म्हणजे कालही मी दौंड आणि इंदापूरच्या भागात दौरा करत असताना सातत्याने शेतकरी मला सांगत होते की दूध शहरामध्ये 2 रुपयांनी वाढलेलं आहे, पण ग्रामीण भागात 2 रुपयांनी कमी झालेलं आहे, त्याच्यामुळे दुधाचा व्यवसाय हा परवडतच नाहीये आणि ही फार मोठी अडचण आणि आव्हान आज शेतकऱ्यांच्या समोर आहे। मी कालच सरकारला 8 दिवसापूर्वी पण म्हणजे रिझल्ट लागायच्या आधीही मी सरकारला विनंती केली होती, आजही विनंती कालही केलेली आहे की जर सरकारने दुधाचा भाव वाढवला नाही तर आम्हाला तीव्र आंदोलन करावं लागेल। काल दादांनी म्हणाले की सर्व पराभवाची जबाबदारी ही माझी आहे, असं बोलताना ते सुद्धा म्हणाले की विरोधकांनी एक नरेटिव्ह सेट केलं की संविधान बदलणार आणि इतर ज्या काही गोष्टी आहेत ते करण्यामध्ये ते यशस्वी झाले म्हणून आम्हाला फटकावा। प्रत्येक जण आपापलं अनालिसिस करत असतं, पण 2 खासदार म्हणजे मला माहिती आहे ते, आणि तुमच्याच चॅनलवरती बातमी पाहिलेली पण आहे, मी वर्तमानपत्रातही वाचली, भारतीय जनता पक्षाचे 2 खासदार सातत्याने म्हणत होते की आम्ही संविधान बदलणार, त्याच्यामुळे खासदारांनी चॅनलवरच बोलले आहेत। प्रफुल्ल पटेलांना मोठा दिलासा मिळाला, सीजी हाऊसमधील मालमत्ता जप्ती रद्द करण्यात आलेली आहे। 2022ला ईडीकडून मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात आली होती, पण मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात केलेली कारवाई दाद मागण्यात असं झाले, म्हणजे त्यांना मोठा दिलासा मिळाला। याचं उत्तर तुम्ही देवेंद्रजींना विचारलं तर जास्त योग्य आहे, मला यातलं आईस मधलं फारसं समजत नाही। देवेंद्र फडणवीसांनी दादांना राजकीय दृष्ट्या संपवण्याचा घाट घातला होता असं तुम्हाला वाटतं का? कारण ज्या पद्धतीचे निकाल आले त्यातनं फडणवीसांनी किंवा भाजपने दादांना संपवला किंवा संपवण्याच्या दिशेने प्रवास सुरू केला असं वाटतं? भारतीय जनता पक्ष हे मित्र पक्षांशी कसं वागतं हे गेले 20 वर्ष किंवा 10-15 वर्ष फार जवळून मी पार्लमेंटमध्ये पाहिलेलं आहे, त्यामुळे मित्रपक्ष आणि अनेक त्यांचे मित्रपक्षांशी माझे अतिशय कौटुंबिक संबंध आहेत, त्यामुळे मला काय ते मित्रपक्षांशी कसे वागतात हे पार्लमेंटमध्ये मी 10-15 वर्ष फार जवळून पाहिले। दादांची अवस्था झाली त्याबद्दल ताई म्हणून दुःख वाटतं? कसं आहे, इलेक्शनमध्ये यश आणि अपयश हे प्रत्येकाच्या आयुष्यात येतं। यश आलं तरी फार ते डोक्यात जाऊ द्यायचं नसतं आणि अपयश आलं तर खचून जायचं नसतं। राहुल गांधींनी काल प्रेस घेऊन असं सांगितलं, एक्झिट पोलच्या नावाखाली अमित शहा आणि नरेंद्र मोदींनी जे सांगितलं ते आम्ही 400 पार, त्यामुळे फार मोठा याच्यामध्ये फ्रॉड झालेला असं सांगितलं। याला जबाबदार नरेंद्र मोदी आणि अमित शहा। मार्केट चढलं आणि मला असं वाटतं त्याची बरीच चर्चा वर्तमानपत्रात समाजात होते दबत्या आवाजामध्ये, आणि मला वाटतं जर कुणाला असं वाटत असेल की मार्केटमध्ये खूप तरीशी गडबड झाली असेल तर या सरकारने म्हणजे त्याची काही इन्क्वायरी लावायची जर मागणी आलीच असेल तर लावायला काय हरकत आहे? तुमच्या पक्षातले काही जण म्हणाले तुम्ही काही प्रमाणात हर्षवर्धन पाटील नंतर शिवतारे यांना पण द्याल काय? मला असं वाटतं की हे माझ्या यशाचं किंवा या सीटचं जे काही श्रेय आहे हे सगळे कार्यकर्ते मित्रपक्षांनी घेतलेली मेहनत आणि बारामती लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक सन्माननीय मतदाराचं।
काल तुम्ही जे म्हणाले की काही आमदार म्हणजे तुमच्या पक्षातले नेते म्हणाले अजितदादांचे काही आमदार तुमच्या संपर्कात आहेत, तर खरंच असं काही आहे का? तर दुसरीकडे अजितदादा पण म्हणतात की कुणीही संपर्कात नाहीये, सगळे माझ्याशी एकनिष्ठ आहेत. माझं पोट खूप मोठं आहे, माझ्या पोटात खूप गोष्टी राहतात. काही शेतकऱ्यांचा राग आपल्याला आपण बघतोय, बाहेर पडताना बघतोय. काल सीआरएफची जवान एक लेडीज जवान होती आणि कंगना रावत चंदीगडमधून येत असताना त्यांनी तो राग काढला, त्यांच्या कानशिलात लावली की शेतकऱ्यांचा चुकीचा जबाब दिला म्हणून त्यांची म्हणजे जवानांची आई उपोषणाला बसली होती. हा राग बाहेर पडताना दिसतोय. मला याची काही माहिती नाही. काही भाजपचा पराभव झालाय तो देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्यावर जबाबदारी घेतलेली आहे आणि तरी त्यांनी पदमुक्त व्हायची इच्छा व्यक्त. त्यांच्या विषय संघटनेचा अंतर्गत विषय. केंद्रात सरकार निश्चितपणे काही कालावधीनंतर बदलणार आणि त्यामध्ये सुप्रिया सुळे आम्हाला कृषी मंत्री म्हणून पाहायला मिळतील किंवा मिळावी अशी अपेक्षा रोहित पवारांनी. मला असं वाटतं आता जे सरकार होत आहे ते काय कामाला करतायत बघूया. आता माझ्या समोर सगळ्यात मोठं आव्हान महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार रोखणं हे आहे आणि त्याचबरोबर बारामती लोकसभा मतदारसंघात असलेला दुष्काळाची परिस्थिती, दुधाला भाव नाही, कांद्याला भाव नाही, या सगळ्या कामात आता आम्ही बसतो. योगेंद्र पवार यांना बारामती कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदावरून लांब करण्यात आलेलं आहे. अजूनही दडपशाही आहे ती सुरू आहे असं वाटतं तुम्हाला बारामती? म्हणजे त्यांना का हटवण्यात आलंय हा एक मोठा प्रश्नच आहे. त्याची मला आजच ते भेटलेत हे झाल्यानंतर, त्याच्यामुळे त्यांच्याशीही मी हे झाल्यानंतर बोलणार आहे आणि विषय समजून घेणार आहे की त्यांना का हटवण्यात आलं. कारण योगेंद्र पवार गेले अनेक दिवस अतिशय चांगलं काम बारामतीत कुस्तीसाठी करतायत. कुस्तीमध्ये सगळ्यात चांगली जी कुस्तीचा उपक्रम व्हायचा, सगळे राज्यातून कुस्तीवीर यायचे सगळे बारामतीत, तो सगळ्यात चांगला खेळ आणि ती कुस्ती हा कार्यक्रम सगळ्यात मोठा आणि चांगला आहे. सातत्याने गेले अनेक वर्ष योगेंद्र पवार घेत आले, त्याच्यामुळे त्यांना का काढण्यात आलं ह्याचा मला असं वाटतं ह्याची माहिती आम्हाला घ्यावीच लागेल. क्या आपका एनजीओ है और काम करने के लिए डोनेशन चाहिए, लेकिन 1280G सर्टिफिकेट नहीं होने की वजह से डोनेशन नहीं मिल पा रहा है, तो आप RTI SKK एजेंसी से संपर्क करें. RTI SKK एजेंसी से संपर्क करके 1280G सर्टिफिकेट बनवा सकते हैं. उठाए फोन और लगाएं कॉल